नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की ईश्वरी ही पूजेसाठी अर्णवच्या घरी निघते। ईश्वरी साडी घालून खूप छान तयार होते आणि ती आईला म्हणते की आई मी निघते। तेव्हा तिची आई म्हणते की पूजेसाठी तू चालली आहे ना, तर चांगल्या प्रसन्न मनाने जा। त्यावर तिची ताई म्हणते की शंकर पार्वतीचा चांगला आशीर्वाद घे आणि बघ सगळं काही चांगलं होईल। आणि तिची ताई तिला म्हणते की ईशू तू खूप छान दिसते आज। तर ईश्वरी ही खूप खुश असते आणि ती अर्णवच्या घरी जायला निघते। दुसरीकडे आपण पाहतो की अर्णवला इम्प्रेस करण्यासाठी वल्लरी आणि लावण्याने एक प्लॅन केलेला असतो। लावण्याने सात्विकाताईंसारखी साडी घातलेली असते, म्हणजेच अर्णवच्या आईसारखी साडी घातली आहे आणि ती अर्णवला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करणार आहे। लावण्या जेव्हा घरामध्ये येते तेव्हा वल्लरी म्हणते की लावण्य आली तेव्हा मला सात्विकाताई आल्याचा भास झाला। तर वल्लरी म्हणते की एक मोठी टिकली आणि अंबाडा घातला असता तर सेम सात्विकाताईच दिसली असतीस। तेव्हा अर्णवला खूप राग येतो। सगळेजण लावण्याचं कौतुक करतात। आता लावण्या मुद्दामहून अर्णव समोर जाऊन उभी राहते आणि त्याला विचारते की कशी दिसते मी। त्यावेळेस अर्णव म्हणतो की हे सगळं तू मी बोलावंस म्हणून केलंय ना, तुझ्या या ट्रिक्स माझ्यावर काहीच काम करणार नाही। मी यामध्ये अजिबात अडकणार नाही आणि मला हे आवडतही नाही, असं म्हणून तो लावण्याला रागावतो। तर एकीकडे आपण पाहतो की ईश्वरी ही घरात प्रवेश करते। जेव्हा ईश्वरी घरात येते तेव्हा अर्णव तिच्याकडे पाहतच राहतो। तर अर्णव पुन्हा एकदा ईश्वरीच्या प्रेमात पडतो। तर मंडळी, पुढील येणाऱ्या भागात आता अर्णव बरोबर पूजेसाठी लावण्य जाणार की ईश्वरी जाणार हे पाहणं अतिशय रंजक असणार आहे। तर मंडळी, तू ही रे माझा मित्र या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।